नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना. स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज शिकण्यासाठी कोणकोणतं साहित्य लागतं, त्याचा वापर काय करायचा ते पाहिलं. त्याच्यानंतर ब्लाऊजचं ड्राफ्टिंग कसं करायचं तेही पाहिलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथे कोणत्या पार्टची सुरुवातीला प्रॅक्टिस करायची, प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंगसाठी अजिबात कटिंगसाठी किंवा स्टिचिंगसाठी अजिबात जमणार नाही मैत्रिणींनो. त्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, ब्लाऊजचे एक पार्टचं प्रॅक्टिस करायची असती. कशी आखायची, तर त्यासाठी बघा इथे एक 10.5 इंचाची मी लाईन मारून घेणार आहे. पहा इथे, म्हणजे जशी की आपली 10.5, 9.5, 9, 11, 11.5, 12ची घडी असते, त्या पद्धतीने इथे आपण एक लाईन टाकून घेतलेली आहे. घडीच्या हिशोबाने ही लाईन आहे, तर एक कॉमन माप म्हणून मी इथे 10.5ची घडीचंच तुम्हाला ड्राफ्टिंग दाखवलेलं होतं. आता इथे 10.5च्या घडीचंच मी इथे क्रॉसपट्टीचं माप क्रॉसपट्टीचा आकार कसा घ्यायचा ते दाखवणार आहे. तर बघा, ही क्रॉसपट्टी ब्लाऊजला खालच्या साईडला असते. कटोरीच्या खालचा भाग म्हणजेच क्रॉसपट्टी. ज्या ठिकाणी हुक्स लावलेले आहेत तिथे 4 इंचाची जर असेल, तर ज्या ठिकाणी फिटिंग आहे त्या साईडला 3 इंचाची क्रॉसपट्टी, म्हणजे दोन्ही क्रॉसपट्टीमध्ये एका साईडला 1 इंच मोठी असते आणि एका साईडला 1 इंच कमी, म्हणजे 4 3ची किंवा 3.5 2.5 अशा पद्धतीची मापे असतात. तर बघा, या साईडला मी 4 माप टाकणार आहे आणि या साईडला 3 इंचाचं माप टाकणार आहे. तर पहा, इथे मी 4 इंचाचे एक माप टाकणार आहे. जर तुमच्याकडे मापे व्यवस्थित असतील तर तुमचे आकार लवकरच छान येतात. जर तुमच्याकडे मापे नसतील, तुम्ही जर असंच ड्राफ्टिंग करत असाल, तर तुमचे मापे अजिबात छान येणार नाही आणि तुम्हाला ते स्टिचिंगलाही जमणार नाही किंवा व्यवस्थित स्टिचिंग येणार नाही. आपलं ब्लाऊज पिसाचं कधी कधी नुकसान होऊ शकतं. त्यासाठी बघा, इकडे 4 इकडे 3 टाकलं आणि अंदाजे अर्ध सेंटरपर्यंत अशी एक सरळ लाईन टाकून घेतलेली आहे. आणि त्यानंतर बघा, 4 इंचापर्यंत अशा पद्धतीने कर्व आकार दिलेला आहे. कोणी काय करतं, सरळ तिरकी लाईन टाकतं. तसं न करता कर्व आकार द्या. त्यानंतर बघा, इथे जिथे 4 इंचाचं माप आहे तिथपासून सरळ लाईन टाकून घेतली, म्हणजे जो 1 इंचाचा गॅप होता तो इथे मी कव्हर केलेला आहे. त्यानंतर सेम प्रोसेस 3 इंच आणि 4 इंच. तर बघा, इथे 3 इंच आणि इथे 4 इंच, म्हणजे आपलं मेजरमेंट इक्वल होतं आणि आपल्याला पुन्हा आकार द्यायला सोपं जातं. तर बघा, इथे पुन्हा मी एक सरळ लाईन टाकून घेणार आहे. आता सरळ लाईन टाकल्यानंतर पुन्हा या पद्धतीने बघा कर्व आकार द्यायचा आहे. प्रत्येक वेळेस आकार सेमच आला पाहिजे. कमी जास्त असे आकार होऊ देऊ नका. बऱ्याच वेळेस तुमचे आकार चुकतात. तर बघा, कधी खालून जातो, कधी वरून अशा पद्धतीने येतो, मग आकार चुकले जातात. तर आकार फक्त कर्व आला पाहिजे मधल्या लाईन सारखाच. तर बघा, कधी आपण या वेळेस मी तुम्हाला काय केलेलं आहे, इकडे 4 इकडे 3 अशा पद्धतीने मापे दाखवलेली आहेत. पण तसं न करता कधी उलट्या हातानेही ज्या ठिकाणी 3 केलेलं आहे त्या ठिकाणी 4 माप घेऊ आणि ज्या ठिकाणी 4 गेलेले आहे त्या ठिकाणी 3 माप घेऊ, म्हणजे उलटी सुलटी आकारही जमले पाहिजेत. त्यामुळे उलट्या सुलट्या आकारांचीही तुम्हाला प्रॅक्टिस करता येणं गरजेचं आहे. तर बघा, इथे इकडून 4 घेतलेला आहे, ज्या ठिकाणी आपण पहिलं 3 घेतलं होतं तिकडून, आणि इकडून 3 घेतलेला आहे, म्हणजे आकार आपला हा दोन्ही साईडने वळला पाहिजे. आणि जर तुम्ही अशा कर्व आकारामध्ये क्रॉसपट्टी काढली तरच तो कटोरीच्या खालचा भाग व्यवस्थित दिसतो आणि कटोरी ही शरीरावरती व्यवस्थित बसल्या जाते. बऱ्याच जणींचा प्रॉब्लेम असतो, कटोरी दबल्यासारखी होते खालच्या बाजूला. तुम्ही आकार व्यवस्थित दिला तर कटोरी अजिबात दबल्यासारखी होणार नाही. आता मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी इथे 3च पॅटर्न दाखवले आहेत. तुम्ही एक करून असे 2-3 पेज मोठे डबल पेज आहेत ते पूर्ण फुल करून घ्यायचे, म्हणजे जोपर्यंत तुम्हाला आकार व्यवस्थित येत नाही तोपर्यंत प्रॅक्टिस करायची. जरी तुम्हाला एक आकार आला तरी दुसरा आकार येईलच असं नाही. त्यासाठी तुम्हाला आलं तरीही 1-2 पेज जास्त प्रॅक्टिस करा, म्हणजे मग अनुभवाने आणि प्रॅक्टिसने तुम्ही एकदम व्यवस्थित आकार देण्याची प्रॅक्टिस होईल. तर बघा, जसा माझा आकार आहे त्याच पद्धतीने तुम्हीही आकार द्यायचा आहे. आता बघा, इथे मी तुम्हाला क्रॉसपट्टीचं थोडंसं प्रॅक्टिस करून दाखवलेलं आहे. आता आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे बगलेचं. बगलची उंची कधीही आपल्याला 5.5 इंचाची घ्यायची आहे. ब्लाऊज लहान असो किंवा मोठं, कुठल्याही महिलेसाठी 5.5 इंचाची बगल कम्फर्टेबल असते. तर बघा, इथे मी 5.5ची एक लाईन टाकून घेतलेली आहे. त्यानंतर बगलची जी रुंदी असते ती कमी जास्त होऊ शकते, जशी घडी लहान मोठी होईल त्या पद्धतीने. तर बघा, इथे 6 इंचाची एक खूण केलेली आहे. पहा, इथे मी 6 इंचाची खूण केल्यानंतर एक सरळ इथे लाईन टाकून घेणार आहे उभी.
या पद्धतीने मी उभी 6 इंचाची एक लाईन टाकून घेत आहे। आता याच्यामध्ये काय काय चेंजेस करायचे आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। इथे काय करायचं आहे आपल्याला बगलीमध्ये 1 आणि 1.5 अशा 2 खुणा करायच्या आहेत। बघा इथे 1.5, त्यानंतर टेप खाली ओढून 1 इंचाची एक मार्किंग केलेली आहे। तर इथे 2 मार्किंग मी करून घेतलेले आहेत। आता इथे जिथे 5.5 ची उंची आहे तिथून वरतून खाली बघा 2, 2.5 अशा 2 खुणा करायच्या आहेत। आणि त्यानंतर इथे बघा 2 इंचाची आतल्या साईडला खूण करायची, जिथे की फिटिंग मार्जिन असते त्या ठिकाणी। आणि बघा आता 2, 1.5 आणि 2 पुन्हा आपल्याला जोडून घ्यायचं आहे। बघा कशा पद्धतीने मी जोडत आहे ते पाहून घ्या तुम्ही। तर बघा इथे या पद्धतीने 2, 1.5 आणि 2 जोडून घेतलेला आहे। आता पुन्हा 2, 1 आणि 1.5 सॉरी 2.5 2, 1 आणि 2.5 हे भाग जोडून घेतलेले आहेत। तर बघा बगलेचा आकार किती छान आणि व्यवस्थित आलेला आहे। कुठले भाग कुठे जोडायचे ते लक्षात घ्या। 2, 1.5 आणि 2 नंतर 2, 1 आणि 2.5 अशा पद्धतीने आपल्याला आकार जोडून घ्यायचे आहेत। आता दुसऱ्या साईडला मी इथे बघा हे जे माप आपण 6 घेतलं होतं, आता इथे बघा हे 6चं माप आहे, इथे मी फक्त 5चं टाकणार आहे। ज्यावेळेस तुमची 9, 10 ची घडी असेल त्यावेळेस असं छोटं ही माप येऊ शकतं। तर छोट्या आकारामध्ये ही तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा इथे 1.5 आणि 1 अशा 2 खुणा करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर इथे शिलाई मार्जिनचं 2 इंच घ्यायचं आहे। त्यानंतर वरपासून खाली 2 आणि 2.5 अशा पद्धतीने घ्यायचं आहे। तर बघा सेम मेजरमेंट घ्यायचे आहेत, सेम 5.5 ची उंची सगळ्यांना सेम घ्यायची आहे। फक्त घडीमध्ये इथे 6 घेतलं होतं तर इथे 5 घेतलेलं आहे। पुढे एक 5.5 ही तुम्हाला दाखवणार आहे। असं घडी जर जशी जशी मोठी होईल तशी बगलचा भाग रुंदल्या जातो आणि लहान किंवा मोठं कुठलंही मेजरमेंट असलं तरी ब्लाऊज फिटिंगमध्ये एकदम व्यवस्थित बसलं जातं। त्यासाठी बगल मोठी करण्याची गरज नाहीये। तर बघा इथे सेम तीच प्रोसेस 2, 1.5 आणि 2 हे माप मी अगोदर जोडून घेत आहे। त्यानंतर बघा 2, 1 आणि 2.5 ही मापे जोडणार आहेत। फक्त आकारमध्ये कुठेही चेंज होत नाही। फक्त लहान घडी असेल तर थोडंसं बगल बारीक दिसते आणि घडी मोठी असेल तर बगल मोठी दिसते। तर तुम्ही अशा पद्धतीने लहान मोठ्या आकारामध्ये प्रॅक्टिस करून घ्यायची आहे। उंची सेम ठेवायची आहे मैत्रिणींनो। बघा पुन्हा दाखवते मी तुम्हाला। उंची सेम इथे बघा 5.5 ची रुंदी घेतलेली आहे। आता अर्धा इंच मायनस केलेला आहे। उंची 5.5 सेम घ्यायचं आहे। उंची कंपल्सरी 5.5 घ्या। रुंदी मात्र तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। 5, 5.5, 6, 6.5 कधी कधी तर 7 इंचापर्यंतही जाऊ शकते रुंदी। तर बघा सेम तीच प्रोसेस वरतून 2, 2.5 ची एक खूण करायची। इथे 1, 1.5 च्या 2 खुणा करायच्या आहेत, 1.5 आणि 1। इथे बघा 2, 2.5 च्या 2 खुणा करून घ्यायच्या आहेत आपल्याला। पाहू शकता तुम्ही इथे थोड्याशा डार्क करून घ्यायच्या म्हणजे तुम्हाला दिसतील। आता इथे 2 इंचाचं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। बघा इथे मी 2 इंचाचं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। मी जशी तुम्हाला थोड्या मापांमध्ये प्रॅक्टिस करून दाखवत आहे, थोड्या म्हणजे एकाच पेजवरती तुम्हाला दोन्ही आकार कसे प्रॅक्टिस करायचे ते दाखवत आहे। तसं तुम्हाला 2, 3, 4 जरी पेपर जरी असले आणि तुम्ही जरी इथे डबल पेपर 2, 3, 4 वापरले तरीही तुम्हाला आकार नाही आले तरीही जास्त प्रॅक्टिस करावी लागेल। माझ्याकडे क्लासला येणाऱ्या मुलींकडून मी अशीच प्रॅक्टिस करून घेते। जोपर्यंत आकार जमत नाही तोपर्यंत पुढच्या आकाराला प्रॅक्टिसला हात घालायचा नाही। जर पहिलं थोडं तुम्हाला व्यवस्थित येत नाही आणि जर तुम्ही पुढच्याकडे वळलात तर मागच्याची प्रॅक्टिस पूर्ण विसरून जाते। त्यासाठी जोपर्यंत तुमचे आकार व्यवस्थित येत नाही तोपर्यंत पुढच्या आकाराकडे जायचं नाही, एकेकाचीच प्रॅक्टिस करत चालायचं। तर बघा आता आखलेली जी होती ती बगल होती आणि हे जो आकार आहे तो क्रॉसपट्टीचा आकार आहे। प्रत्येक आकाराचे मी इथे तुम्हाला नाव सांगणार आहे म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की आपण आज कशाची प्रॅक्टिस केलेली आहे। आणि सेम याच पद्धतीने तुम्हीही प्रॅक्टिस करायची आहे। जितकी जास्त कराल तितका तुमचा फायदा आहे। इथे मी तुम्हाला फ्रीमध्ये शिकवत आहे त्यामुळे तुम्हाला वारंवार सांगते, तुम्ही फक्त प्रॅक्टिसवरती फोकस द्यायचा आहे। बघा इथे मी दोन्ही भाग व्यवस्थित समजावून सांगितलेले आहेत, फक्त तुम्ही याची प्रॅक्टिस भरपूर करा। तर बघा या पद्धतीने मी तुम्हाला शिकवलेलं आहे। जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, कमेंटमध्येही मला कळवू शकता तुम्हाला काही जर प्रॉब्लेम असतील तर। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
तुमच्या काही मैत्रिणी असतील त्यांनाही शिकायची इच्छा असेल तर तुम्ही माझे व्हिडिओ त्यांना शेअर करा, म्हणजे त्यांनाही माझ्याकडून शिकायला मिळेल. तर बघा इथे माझे हे 3 पॅटर्न दाखवलेले आहेत. आता इथेही क्रॉसपट्टीचे 3 पॅटर्न दाखवलेले आहेत. त्याची तुम्ही मात्र प्रॅक्टिस करून घेणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला हे जे शिकवलेलं आहे ते पूर्ण जमेल. 100% तुम्हाला जमेल याची मी खात्री देते, पण तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करणं याच्यासाठी खूपच गरजेचं आहे. श्री स्वामी समर्थ.